चावडी परकट्याला घेऊन गेलो होतो मात्र पहिल्या सत्यात युगाला आंब्याच्या बाळाला मार लागेल द्यायला एवढा करला वडीला तोरल्या भावाला भाऊ पळत धावत चावडीच्या कट्याला लहान राहताना भावाला ते जायला लागला होता का आता बोलायला का लागल्यात मारहाण करायला सांग मला म्हणल्या पेटेला तो लढताना बा मात्र त्या जाग्याला कशाच्या कारणा परगुला पाण्यात बुडला आजपर्यंत नाही बुडला आज का बुडला सांग मला मात्र त्या जाग्याला म्हणल्यानंतर लहानपणा बा लागला बे का बोलायला धरी पगडीचं कोण तर काठी कांबळ्या चालतं दोन धनगर त्या जाग्याला द्यावाल तर त्या नदीच्या काटाला धरे पगडीचं दोन धनगर पलीकडे सोड मला म्हणत मात्र त्या जाग्याला सोडलं नाहीच म्हणून लागला होता विचारायला पण लागलाय काय बा आता सांगायला काय म्हणलास त्या दोन धनगराला पलीकडे सोडणार नाही म्हणलं काय देणार विचारलं एवढं म्हणल्यानंतर मात्र त्या जाग्याला काय देणारा म्हणून विचारल्यानंतर लागलो होतं बाळबळी का आता तो सांगायला ताना बिरापा त्या जाग्याला विचार मनाचा केला दोन द्याव काय म्हणलं तुला मात्र त्या जाग्याला लागलो तरी का आता दादा बोलायला मला म्हणून लागला होता काय आता सांगायला भंडाऱ्याची चिमट देतो मता तुला म्हणलं मला एवढं म्हणल्या बरोबर अरे हरकुंड्याच्या थप्या घरवाड्याला जात्यावर धरतो बघ कपाल भंडारा देतो मात्र त्या जाग्याला तुम्ही बोलल्यानंतर लागलो होतं मागे सरकायला आणि सरकल्यानंतर खांद्यावरला कांबळा तिने काढायला आणि पाण्यामध्ये हातरायला पाण्यामध्ये हातरला आणि देव पलीकडे गेलं पलीकडे जाऊन त्याने मला शाप दिला परगुण बुडल पाण्याच्या मधाला तोंब्याचा भाळ चातुर पवत बाहेर जाचे गावाचं गावी चावडीच्या कट्याला नेल तुला अरे बाळा ते देव कुठं गेलं मात्र ते जायला सांगशील का मला मंड्या पेटाला लागला होता बे का बोलायला पलीकडच्या बाजूला गेलं होतं निघून मात्र त्या जाग्याला वाडीच्या मरगाला ढोलवाडीच्या मरगाला यावर गेल्यात बरगड्यावर
ऐकलं बाळ पळत चालला मात्र त्याचा याला आता चालायला निघून गेला नदीच्या जवळच्या बाजूला निघून गेला होता पलीकडल्या बाजूला जोडीच्या देवाने विठला देवाच्या रूपात बाबा सोडल्या मेड जोशी ते देव धोल बनलं तर आंब्याचा भाग जवळ गेला हे बाबा नो दोन घरी पगडीच आणि काठी कामल्याचं त्याचा गेला धनगराचा देव निघून गेला का बघितलं का म्हणून लागला का आता विचाराय त्याला गेला आताच गेल्या तर पुढल्या लवणाला मात्र देवला गेला म्हणल्यानंतर पळदाव लागला का आता करायला निघून चालला पण जातेल्यानं लागला होता गमत देव का आता बघायला देवाने सोडल्याने फुडल्या लवणाला तवर देवाने फुडल्या लवणात रूप सोडल्यानं आणि भट ब्राह्मण देव झाल्यानं त्याचा गेला जवळ का निघून देव आता जायला आंब्याचा बाणी लागला होता विचाराय काय त्याला गेला बाबा नो दोन घरे धर्माचं देव पाहिलं का मात्र त्याचा गेला मी बघितलं म्हणून लागला रे का आता बोलायला इथून पुढल्या रे का बाजूला फुडल्या लवणाला ते आताच गेलं मात्र त्याचा गेला आंब्याचा भाव रे का असा पळायला ने पळतेल्या बाळाची वाट लागलं होतं नेत्राने बघायला त्याला आंब्याच्या बाळाची तेच लागायची बाळा पडायचा कोपरा झोपरा फुटायची बाळाची रगत गाळायची करत करत तिसऱ्या लवणाला बा गेला मात्र त्याचा गेला आता जायला एवढ्यात पाठीमागा असणार देव मात्र त्या जाग्याला असा करत तिसऱ्या लवणाला गेला पण जोडीचा देव बोलतो बिरापाला विठ्ठल देवाला बोलतो या हे दादा बघत जोडत जायाच बघत तोडत नाही जायाच ते जायला एवढं म्हणल्यानंतर लागला होता काय हो बंधू बिरापा आता बोलायला जर आम्ही नाही गावलो तर असाच पळत राहणार मावतेला धावू म्हणून देवाने देवांची माव धरली तवर आंब्याचा भाग देवांच्या पुढे गेला ते जायला नेत्रानं त्याला ब्रेका आता बघायला नाही बघितल्यानंतर मात्र त्याला गेला
काय घडलं मात्र देवा याला मला निघून रिका जायला देवाने देवांचं रूप धारण रिका करायला एवढ्यात मात्र त्या जाग्याला आम्ही असा माल दोन देवाजवळ आला दोन देवाला काय म्हणतो मात्र देवा याला मला लागला सा मारायला देवा कुठं उडकायचं सांगा तुम्हाला मात्र त्या जाग्याला देवानु बाल्या मागला मांडीवर मांडी कापायची का नाही महाप्रकारा सांगता देवाला देवाशी दया आली देवाने काय केलं मात्र देवा याला आंब्याच्या बाळासंग रिका आता बोलायला काय पाहिजे सांग तुला मात्र त्या जाग्याला क्षमा करा देवानु माझ्या भावाला माफ करा देवानो एवढं म्हणल्याबरोबर देव काय म्हणतात मात्र देवा याला आता त्या आंब्याच्या बाळाला बोलायला सांगतो ऐक आजच्या पण आता दिवसाला सांगतो ऐक बाळा तुला मंड यो मूठभर भंडारा घे परगुलावर टाक नदीवर बुडल्याला परगुलवरती पण मी सांगतोय पाहिजे करायला मात्र देवा याला काय सांगा देवानो म्हणून लागला रिका आता बोलायला आंब्याचा भात त्या जाग्याला देव पर वाडी दिड्याच्या नावाची नवा कर्नाटक मुलकातनं भगत लोक येते 5 दिवसाची जत्रा माझी तवा येत्याला भगताला नदीतनं पड्याल बिन रुपया घेता सोडणारा का त्या जाग्याला एवढं म्हणल्यानंतर आंब्याचा बाळ लागला रिका आता वळवळ देवानो सोडतो मात्र त्या जाग्याला वचन दिल्याला आजपर्यंत चालत आले जेव्हा कोलवाडीला जत्रा देवांची फुलती तवा त्या परगुलात भरल्याला भगत न पैसे देता मात्र त्याचा याला बाजूला असा सोडत हाय मात्र त्या सती युगातली चालत आलेली मात्र त्या जाग्याला बरं भंडारा त्याच्या हातात दिला यो भंडारा टाकला नदीच्या पाण्याला बुडल्याला परगुलवर येईल म्हणल्या बरोबर त्यानं भंडारा घेतला मात्र त्याचा याला भंडारा हातामध्ये त्यानं रेखा आता धरायला निघून गेला पाठीमागल्या बाजूला नदीच्या रेखा आता काटाला बघा टाकला पाण्यावर टाकला देवा दैव गतीला भगवानाच्या पुढे देवा दैव गतीला भगवानाच्या पुढे वरती आला यार दादा वरती आला बघा लोक जिवंत या पाहून गावा याच्या या गावाला गावा याच्या गावाला आंब्याच्या या बाळाला आंब्या याच्या बाळाला यार माफी बघा की यार माफी केली यार मला माफी केली माझा डिंब्या डुल सुरते तर त्याच्या पलीकडे गपच बसत नाही तटतच नाही हा आणि असल्याशिवाय रंग नाही रंग नाही हाय हाय सुरतल्या सुरात रंग सोडू नको तू डोळाची धुळ मी बोलून मारतो चालले माझ्या गाड्याला येतोय मी बोलून मारतो चालले माझ्या गाड्याला येतोय काय घडलं मात्र त्याला याला
आंब्याच्या बाळाला क्षमा केली गावाचं गाव निघून गेलं आंब्याचा बाळ आपल्या मार्गाला मात्र जायला कर्माला पण पलीकडल्या बाजूला द्यावं लागल्यात वाटविका चालायला जाता जाता देवाने त्याला गेला देव गरड घोड्यावर बसायला गरड घोड्याच देव कुठं आलं त्याला याला आता चालायला त्या पहिल्या सत्यात युगाला रोणवाडीला देव आलं देव तिथं बसलेल्या जायला मात्र त्याला बसायला आणि बसलेल्या जागेला देवाने काय प्रकार केला होता त्या डोनेवाडी गावाला वाडीला देवाने गादी केली आपल्या नावाचे गाव सोडलं नाही देव चाललं मात्र चालायला महाबाळाने देव मात्र त्याला गेला उतार खड्याला जाऊन त्या देवाने मात्र त्या जाग्याला थांबायला थांबलेल्या देवाने मात्र त्या जाग्याला त्यावर गेलं निघालं घोड्यावर उतारलं गरड घोडा सोडलं त्या रेंदा गावाला काय घडलं मात्र त्या जाग्याला घोडा लागला होता ब्रिकाता चालायला आणि चरतेल्या घोड्याच्या तोंडामध्ये त्या जाग्याला मिरेगाखेरीचा दिवस लिकलिक पाऊस पडल्याला आणि चिरका उठल्याला त्या वाळाला मात्र त्या जाग्याला देवाचा चरायला आणि चरतेल्या घोड्याच्या तोंडातून त्या जाग्याला त्याला चिरका लागला वाजायला दोन देवाने मला सांगलं इथं चिरका लागला वाजायला इथं नाव पाहिजे राहायला देवाने आपल्या नावाचे गादी स्थापन करायला चिरकाने शिद असं नाव ठेवायला आणि देवाने त्या जाग्याला सांगून गेले तू काय समजी देवा मोर झुका सांगून गेले तू काय समजी देवा मोर झुका आयुष्यभर मिळवायचं आणि हितच ठेवून जायचं आहे का नाही होय. का जाताना संघ येतं किती पण नाईट करून दे कधी सुट्टी नाहीच आणि दिवसाळी पळ नाही रातभर काम काशीबा बघल तेव्हा निघालोय काम आणि काय रातभर पण मिळवायचं दिवसभर पण मिळवायचं ठेवायचं कुठे हा दिवसभर बघितला तर वैरण गेला गेला होय कुठं झोपते कोणाला काय म्हणतोय आहे का नाही हा. आयुष्यभर मिळवायचं ते सगळं हितच ठेवून जायचं आहे याचा अर्थ असा नव्हे की मिळवलंच नाही पाहिजे आणि बंगला बांधलाच नाही पाहिजे बरोबर आहे. थोडी नाही घेतली पाहिजे काय म्हणलं असं होत नाही पैसा अडका मिळवला पाहिजे तर परपंच चालतो होय. घरदार चालतं बायका मुलं चालतात बरोबर आहे पण हे सर्व करणं आपली संस्कृती आपण जर नाही बघितली आपला देवधर्म नाही बघितला तर पुढल्या पिढीला कळणार नाही सुंबरानं मानणं म्हणजे काय. त्या गावात किती समाज असेल तुझ्या अंदाजानं आता खानदार माहित असेल 50-55
इथं किती धनगर आहेत आहे नाही ते शेजारी धनगर आहे का नाही काय म्हणलं? म्हणून हा जर आपण टिकवले तर टिकणार ढोल काय तर काय म्हणजे पुढल्या पिढीला करणार बरोबर आहे. आपण काय करतो मुलगा निघाला गाण्याला हा गाणं म्हणून कोणा चांगलं झालं ये मागे काय थोडी गेलीत नदीला काय थोडी गेलीत हिरीला गेला. आता तू कुठल्या नदीला जायला आहे का नाही काय म्हणलं? मुलगा निघाला ढोल वाजवायला ये मागे म्हणायचं आणि मागं बोलवून घ्यायचा सुभाला आता तिकडे कशाला निघालाय ये मागे आहे का नाही हा म्हणून 4 मजली बिल्डिंग बांधा माऊलीनो शेवटचं घर गावाच्या बाहेर मशान शेड आहे का नाही भले 20 लाखाच्या गाडीतनं फिरा शेवट चौघांच्या खांद्यावरून जायचं 20 लाखाच्या बाथरूम मध्ये आंघोळ दररोज करा शेवटच्या आंघोळ दारातच आहे हात कोण घेत नाही आहे का नाही हात घ्यायची परत. एकच वस्तू मेल्यावर संघ येते ती पटकन येत नाही हा. मध्ये जात्यात आणि टाकत्यात शिड मारत्यात चला शेड म्हणजे आज येते करणार बरं का करणार काय होय, कर. मेल्यावर ते आपल्या बरोबर मातीचा एक मडका सांगून गेले तू काय समजली देवा मोर झुका दोन दिवसाचे जगात नाही कोणी कोणाचे हक्काचा दिवस दोन आहेत आहे का नाही हा ती मधली आपली यरजारी होय कवा येईल आणि कवा जाईल काय माहिती नाही 2 कोटी रुपये देतो को यमराजा जरा थांब म्हणला तर थांबत नाही थांबणारच नाही. तुझं सपन येत ना तेवढा चला आवरून घ्या आहे का नाही मी निहायला आलो म्हणून काय म्हणलं? एकमेकाशी गोडी न राहू होय मनाला सांगायचं मुलं वागायला रुबाब लावू नका सांगून गेले तू काय समजली देवा मोर झुका त्यात केलेल्या रागू बसविला अव केलेल्या रागून ज्ञानी बोल बोल तो मंजूरवाणी का सरदारवाणी त्यांच्या चांगलं केलं आहे का नाही हा म्हणून आलं सर जायचं इथं कोणाला राहायचं आलं सर जायचं इथं कोणाला नामस्मरण आपण केलं पाहिजे हाय का नाही हा. रामाटवा थोडा पुण्य साठवा रामच का म्हणले हो हा कारण राम शब्दात तेवढी ताकद आहे ताकद आहे हाय का नाही बरोबर आहे किरकोळ उदाहरण रामरायांचं द्यायचं झालं शेतीला रावण रावणानं पळवून नेली होय आणण्यासाठी राम लक्ष्मण सर्व प्रजा निघाली हनुमान स्वतः निघाला निघाले जाता जाता हा. समुद्र आडवा आला आता समुद्रावर सेतू बांधायचा कसा समुद्रात म्हणून दगड जायचं घ्यायचा, कसं? त्या दगडावर राम शब्द लिहायचा आणि तो दगड त्या पाण्यात टाकायचा राम लिहिलेला शब्द पवत होता बरोबर आहे एवढी ताकद कशात आहे त्या राम मध्ये आहे रामाटवा थोडं पुण्य साठवा पुण्याईचा पुण्याईचा चेक घ्या कुशाल वटवा पुण्याईचा चेक घ्या कुशाल वटवा
मात्र देवायला लागलो होतो वाटबरिका चालायला असणाऱ्या त्या रेंदाळ्या गावाला देवाने काय केलं तर असणाऱ्या त्या देवाने मनाचा विचार केला मात्र देवायला आता वाढत चालायला रेंदाळा देवाने गादी स्थापन करायला तिथून पुढल्या बाजूला देवाने कुठीकडे ब्रिका ताजायला शेद लावू दिला त्या गादीला गाव रेंदाळा सोडलं आणि देवाकडे गेलं मात्र देवायला ब्रिका आता चालायला उपरी गावाला गावाला उपरी गावाला गावाला गावावैल्या बाजूला बाजूला पतंगन माळाला माळाला गावाला निघून निघून गावाला निघून निघून काय घडलं मात्र देवायला ब्रिका चालायला निघून चालला मावळतीला आणि देव जाता जाता त्याला गेला हुपरीच्या गावावल्या बाजूला पतंगर माळानं द्यावं चाललं प्रजात्याल्या देवाला कुणी कांतरी वळिकलं मात्र त्या जाग्याला उत्तम मात्र त्या जाग्याला त्याच देवाच्या बहिणीला अंबिका मातेला मात्र त्या जाग्याला ब्रिका आता बघायला आणि देवसने लागली हा कार्यात मारायला देवाला त्या बहिणीला बघायला आम्ही बहिणीकडं आणि भाऊ माझं कुठं चाललं मात्र त्या जाग्याला एवढं म्हणल्यानंतर बहीण लागली होती बोलायला आणि भावाने ऐकून मात्र त्याला गेला अंबिका बहिणीला अंबिका बहिणीला मावाच्या पोळ्याला मावाच्या पोळ्याला अरे भावाच्या हाडावा भावाच्या हाडावा आडवा सोडला सोन्याला टोळला अरे दादायाच्या वारूच्या दादायाच्या वारूच्या पायाखाली गावाला रे पायाखाली गावाला अरे एवढ्या वेळाला एवढ्या टायमाला बंधू या बिरापा बोलायला लागला काय घडलं मात्र ते जायला पण बंधू वाटला गेल्याशिवाय चालायला पण पाठीमागल्या बाजूला बहिणीनं काय केलं होतं त्याला गेला भावाचा टोळ केला आणि दोन भावांच्या आडवा सोडला मात्र ते जायला त्याला टोळा बंधू बिरापाच्या तरी वारूच्या पायामध्ये आल्यानंतर त्याला गेला त्या दोन भावाच्या बंधूच्या बिरापाच्या वारूच्या पायाखाली तोर गावला मात्र ते जायला लागला होता बंधू बिरापा त्या विठ्ठलाला काय बोलायला विठ्ठलाला बोलतो या हे दादा सांगतो आहे तुला मात्र त्या जायला सरकारची सुरुवात केली होती त्याला गेला कोण दुसऱ्या कुणाचा धवा मांडला आमच्या बहिणीचा अंबिका मातेचा मात्र जायला बहीण पाठीमागल्या बाजूला लागली या वाट आपली बघाय त्याला गेला तू इथं थांब म्हणाला मी बहिणीकडे जातो आणि बहिणी सगळं उज गोष्टी बोलतो आणि येतो मात्र जायला एवढंच ब्रिका आता बोलायला आणि तो बंधू बिरापा तिथे ब्रिका आता थांबायला वासणारा बंधू बिरापा विठ्ठल थांबला आणि बंधू बिरापा मात्र जायला ब्रिका आता चालायला निघून गेला होता मात्र त्याला गेला अंबिका मातेच्या गवळल्या बाजूला मात्र जायला अंबिकाच्या जवळ ब्रिका आता जायला आणि अंबिकाला कसं नातं देणं लावायला काय लागला आता बोलायला
भैया अंबिकाला बोलतोय मात्र त्याला याला अंबिका बहिणीला काजळ नाताने नोळावायला बसायला बस करे टाकायला भरला तांब्या अक्कानं दिला होता त्याला गेला दादाच्या पूजव्या बाजूला बंधू विरापा बसला दोन भरभाव बोलत होता दादा आम्ही बहीण इकडे तुम्ही चालला सांभाळा कुठं तिकडे मात्र त्याला याला मला हितच घेऊन कुणीकडे निघाला असा म्हणून दादाला लागी होती ब्रेका आता बोलायला दुधाचा झळा बरबावाचा चालला प्रकार काय घडला मात्र त्याचा याला लागी होती अंबिका देवी ब्रेका आता त्या ताने बिरू देवाला काय बोलाय त्याला गेला वेळ विठ्ठला निघून गेला विठ्ठल मनात लागला म्हणायला माझा दादा कुठे गेला अजून कुठे नाही आला मात्र त्याचा याला काय नाही आला म्हणून त्या तरी असणाऱ्या देवा विठ्ठलानं काय केलं होतं त्याला गेला दादाच्या जवळ गेला दादाच्या जवळ चल की जाऊ मात्र देवा याला एवढं म्हणल्यानंतर ताना बिरदेव लागला ब्रेका आता बोलायला अक्कानं गुजलावलेलं त्याला गेला राख्यानं विठ्ठलाचं बोला ऐकलं ये दादा मला ठेवून कुठे जातासा तुम्ही हित माझ्या बशी राहावा मात्र देवा याला म्हणून हट्ट मोठा धरला होता अंबिकेने अंबिकेची सुरुवात लागला होता काय आता ताना बिरदेव करायला दूत देव लागला या घाला या का आम्ही जर हिथून राहिलो होत आमची महिमा वाढल तुझी महिमा बुडाला त्याला याला एवढं म्हणल्यानंतर या असणारी अंबिका देवी लागली अंबिका बोलायला मला काहीतरी मनपान त्या जाग्याला मनाचा केला मानपान द्या म्हणल्यावरून मानपान दिला आणि देव चाललं मात्र जाग्यातून देव चालायला निघून चाललं होतं त्या जाग्याला वारू जवळ गेला तर वारू मरून बसल्या इथं नाव पाहिजे राहायला म्हणून बहिणीच्या उजव्या बाजूला गादी मुर्शिदाची केली मात्र त्याला याला गादी मुर्शिदाची स्थापना देवाने ब्रेका आता करायला देवदर्दा घोड्या बसला होता त्या जाग्याला टोळ गावला वारूच्या पायाखाली तिथं द्यावालं इथं टोळ गावला इथं नाव पाहिजे राहायला मात्र त्याला याला गादी स्थापन तिने करायला याव चाललं मात्र त्याला याला आता माळाला तरीच्या माळाला द्यावालं मात्र त्याला याला देवाचा वारू लागला शिवा चालायला जातेला वारू मात्र त्याला गेला
रायाला रे राय पाहिजे रायाला वडगिरी गावाला रे वडगिरी नावाला रंगगे गावाला रे गावी केली स्थापन वडगिरी नाव केलं दिलं त्या गादीला चालायला निघून आले काढापाच्या मठाला येत्याला देव पाहिलं होतं कोणी त्याला गेला सिद्धेश्वर देवानं देव काय म्हणतो मात्र त्याला याला लागे त्या कोकण खोऱ्याला पण आला इथं ठिया मारला तर माझा मात्र त्याला गेला जोडीच्या देवाची महिमा वाढल माझी महिमा बाबा कमी पाडल म्हणून त्या देवानं काळापाच्या मठाला बगल तिकडं पिंडी केल्या मात्र त्याला याला जाऊन नाही का आता पोचायला बघत्या तर देव नेत्राने लागलं होतं काय त्यांना दिसायला काळापाच्या मठावालं वारवर नव्हता म्हणलं तर पिंडी उपाय एवढ्या पिंडीचा त्या काळापाच्या मठाला दिसू लागल्या देवाने मनाचा विचार केला आमची महिमा नाही वाढणार मात्र त्याचा देव पण नाही आपल्या हिथं घडणार म्हणून त्या विठ्ठलाला देव विठ्ठलाला लागला होता काय बोलायला काळापाच्या मठ देवाने स्वादायला देव उतारलं गोकुळ शिरगाव गावाला आणि वड्याच्या काटाला मात्र त्याचा आता पोचायला थोडीफार विश्रांती देवाने घेतली मात्र त्याचा विश्रांती देवाने का आता घ्यायला पण देव बिरदेव लागला त्या असणाऱ्या विठ्ठलाला काय बोलायला बोलत सांगत कर्नाटकात फिरून आलो माझ्या नावाच्या जिथं तिथं गाड्या स्थापन झाल्या मात्र त्याला गेला कर्नाटक मुलाखतला कोकणाला आलो जिथं तिथं बाबा माझीच गादी स्थापना मी केली काय नाही या जाग्याला गादी तुझी करायची म्हणून त्या जाग्याला गादी केली मात्र त्या जाग्याला विठ्ठलाची गादी मी का तिथं स्थापना करायला आणि श्रीकृष्णाचं नाव तिथं ठेवलं होतं त्याला गेला कृष्णाची गादी स्थापन केली शंकर पार्वतीने साक्षीनं मात्र त्या जाग्याला पुढल्या पण बाजूला आणि काय घडलं मात्र त्या जाग्याला वाटत चालायला चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू रागे चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून
आणि देव चाललं मात्र त्याला याला पुन्हा ब्रेका आता तिथे करायला निघून गेला पटंग माल आणि त्या तामगावच्या ब्रेका दिला तामगावच्या मायानं देव चाललं पण बुधुराच्या बाळानं देवानी वचन दिले आलं बुधुराच्या बाळा करा महिने संसार करून मात्र त्याला याला महिनेचा पालो ब्रेका आता लागायला आणि त्या असणाऱ्या बाळानं दुधाची घागर शिरा मातेला लावून त्याला गेला घोड्याचा माग त्यानं धरायला आणि भारताला आला देव मायानं भर चाललं आणि हवे मारतो देवाची मात्र त्याला याला बघायला पण बुधमुचा धनगर दुधाची घागर घेऊन येत्याला दिसला तांब्याच्या माळाला जाग्यावर देव उभा राहिलं भारतांगावचा देवा जवळ आला मात्र त्याला याला बसकर देवाला टाकायला आणि टाकल्यानंतर ती असणारी डुईवरली घागर उतरायला गदी त्या देवासने टाकायला जोडीचं देव त्यावर बसलं दुधाची घाट देवाच्या पुढे उतरली मात्र त्याला देवाचं दर्शन वेका त्यांना घ्यायला देवाने कपाळावर भंडारा लावायला देवासने लागलाय बोलायला देवान तुम्हाला वचन दिलेलं त्याला गेला दूध घेऊन आलोय तुम्हाला म्हणून दोन देवाला मात्र त्याला लागलाय दूध वेका आता पाजायला आणि दुसरं दूध पाजलं तांबगावच्या माळाला त्याला गेला दूध दिलं जुडीच्या देवाला जुडीचं देव दूध प्यालं दुसरं दूध पिलं समाधान झालं माग सरून देव बसलं आणि तामगावच्या बाळाला काय म्हणत्या मात्र देव तामगावच्या माळाला दूध प्यालो या असणाऱ्या बुद्धूरच्या धनगराचा पण गादी केली पाहिजे आपण या गादीला काय नाव ठेवायचं त्याला गेला तामगावच्या माळाला इथं दूध प्यालो इथं गादी पाहिजे हायाला म्हणून तामगावच्या माळाला गादी स्थापना देवाने केली आणि मग त्या देव बोलू लागलं अरे वचनाचा खरा अमृताचा झरा बुधनूरचा बाळ माझा मात्र त्याला याला बाळ म्हणून लागलं होतं बेका आता बोलायला पण इथं गादी काय नावानं त्याला गेला शिंगाडी सुलतानी हिगडी परदान गादीला नाव दिलं आणि मानपान देव काय देऊ लागलं मात्र त्याला याला होतं मन बेका दियाला वर्षाच्या नियमाला मिली माऊलीचं दूध पाजलं तेव्हा मिली माऊलीचा सण म्हणून साजरा होईल या मालाला मात्र त्याला याला मन दियाला कारसानाच्या वेळेला त्याला गेला वर्षाच्या नियमाला कारसानाचा सण म्हणून साजरा होईल या मालाला मिली बहीण माऊलीचा महिमा वाढ म्हणून मानपान दिला देवाने गादी स्थापन केली
तिसरं दूध कुठं पाजायचं मात्र त्याचा याला देवाला लागला रे का आता विचार आहे त्या जाग्याला महिमा वाढला जिथं देव पण घडलं त्या जाग्याला अरुण वर्षाला दूध पाज मला मात्र त्या जाग्याला रे का आता त्याला सांगायला होता तसा तो हसणारा बुधमुखचा धनगर मात्र त्या जाग्याला मार्गाने गेला रे देवता मगाव सोडून मात्र त्या जाग्याला लागल्याशिवाय चालायला उभं तिला मात्र त्या जाग्याला कुठं गेलं मात्र त्या जाग्याला जाताना पहिले त्या वत्सऱ्याच्या ब्रिकाता जोडीच्या देवाला काय दिसलं मात्र त्याचा लागला मारुडा दिसायला पुढे लागला मामुडा दिसायला आमगळ जागा बघून त्याने नेत्रानं त्या जाग्याला तर हसणाऱ्या देवासनी आमगळ जागा दिसला मात्र त्याचा दिसल्यानंतर देवाने मनाचा विचार करायला तिथं जागा नाही आपली महिमा वारणार देवपणा नाही करणार आमगळपणा येईल आपल्याला मात्र त्याचा म्हणून देवाने तिथं गादी विकास स्थापना आपल्या नावाची करायला आणि त्या गादीचं नाव काय आता ठेवायला कुठे ठेवला असं आता हे म्हणतोय पाय पाहिजे मग पळवूया चला म्हणून त्या देवाने गादीला नाव काय दिलं त्याचा देवाचं देवाने ठेवायला आणि देव तिथून पुढल्या बाजूला मर्ड्यान बिरापा गादीला नाव दिलं पण त्याशी लाज वाटते मर्ड्यान बिरापा म्हणायला मर्ड्यान बिरापा त्या गणात नाव घेतलं म्हणून गणाच बक्षीस दिलं नाही तुम्ही मर्ड्यान बिरापा म्हटलं पण त्याच्यावर मर्ड्यान बिरदेव प्रसन्न आणि ग्रंथाला पण आहे का ना आणि काय घडलं मात्र त्याचा आता बसायला वाट लागली चालायला मात्र त्या जाग्याला पंचगंगा काटान पाणी
खायल्या बाजूला पुण्याच्या देवाला पहिला सुकून गेला बजरंग मारुतीची गादी केली पंचगंगाचा काठ धरला आणि वाक्या तिकडे पांदिला मात्र चालायला निघून गेला गावा कोलवाडीला गावाच्या खालती गेल्या बाजूला गेल्यानंतर देवाने त्या थळ पांढरेला गावाच्या खायल्या बाजूला द्याव गेलं आणि देवाने जाऊन गेल्याबरोबर देवाला सुकून घडला होय विठ्ठलाचा घरात चिवचू लागला देवाचा वारू लागला फुरफुरायला देवाला लागला होता बे का बोलायला काय लागलाय तिथं सांगायला मधून या कापीज करत आलो गावा कोलवाडीला आजपर्यंत सुकून हाई घडला मात्र त्याचा याला सुकून गावा कोलवाडीला बे का आता घडलाय म्हणून मात्र त्याला गेला इथं नाव पाहिजे काय तर हयाला म्हणून देवानं काय केलं मात्र त्याला पांढराशी तिथं स्थापन करायला पांढर केली वर्षाच्या नेवाला हे वाताचा निवड लावती म्हटलं वाढीव मान दिला मात्र त्याचा याला पुढल्या बाजूला वाट लागली तरी का देव चालायला तिने मावळता पुढा शिवा करायला आता मावळता पुढा केला रे गावा कोल वाढीला मात्र त्याचा याला देव आता पोचायला भरडाच्या या माळाला गावाल्यात निघून विठ्ठलाचा घरड चिवचू लागला बिलदेवाचा वारू ठिकाणा मारू लागला मात्र त्याला बोलायला आजपर्यंत झालेला सुकून त्यात दुसरा सुकून त्याला गेला मधून या कापीच करत आम्ही इथं आलो पण असा सुकून नाही घडला या गावाला दुसऱ्या सुकून घडला इथं आपली वाढविली उन्हा राहिलो तर इथंच राहायचं मात्र त्याला म्हणून करता देवाने विचार मनाचा करायला देवगडावर उतरायला देव गोड्यावर उतरून घर घोड्याच्या मेका लागलो होतं मारायला घोड्याच्या देवाने मेका मारल्या घरड घोडा डांबला सुनून भागून देवाले आलं काळ्या कांबळ्याच्या खोड्या केल्याने जाऊन जल मात्र त्याला याला आता माळाला सुंदर या मंडल काशी
पाठीवर भगताच्या वाड्याला देव माझा येऊन देव माझा येऊन तुझा भात घेऊन पती झाला या तिरापती झाला या भगताच्या बाळाला मोर घेतला उडवून हात घेऊन आशीर्वाद घेईन घेऊ नको भगता तू घेऊ नको भगता एका जोड येईन तुला लेकी जोड येईन आई जोड येईन तुला म्हैशी जोड येईन जोड येईन मेघ जोड येईन